नमस्कार, आपण पाहत आहात प्रभास 24 न्यूज। शासनाच्या निर्णयानुसार 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ग्रामविद्युत सेवक म्हणून निवड करण्याचा आदेश दिला गेला होता, पण त्याची अंमलबजावणी अद्यापर्यंत झालेली नाही। याकरिता ग्रामविद्युत व्यवस्थापक यांनी आज जिल्हाधिकारी बीड समोर अमरण उपोषण केले। यावेळी 5 जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले, तर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। मी घरकर नारायण दिनकर, आमचं उपोषण आम्हाला सदर ग्रामपंचायतने ग्रामविद्युत व्यवस्थापक म्हणून निवड करून 2 वर्ष झाले। त्या अनुषंगाने आम्हाला ना महावितरणने प्रशिक्षण दिले ना ऑर्डर दिले, फक्त आम्हाला झुलत ठेवले। 10 ऑगस्टला पत्र काढून त्यांनी आम्हाला तुम्हाला ट्रेनिंग देतो म्हणून सांगितलं। आम्ही त्यानंतर त्यांच्याकडे विचारणा केली असता ते सांगतात की आता हे सगळं बंद झालं आहे। हे बंद झालं आहे तर तुम्ही 5 जिल्ह्यामध्ये ज्या नियुक्त्या दिल्यात त्या कोण्या आधारे दिल्यात? जर नियुक्ती हे बंद झाला असेल तर आम्हाला शासनाने GR द्यावा की आम्हाला तुमच्या नियुक्त्या करू शकत नाहीत, म्हणून आम्हाला एक GR द्यावा। किती लोक आहेत? आम्ही 200 लोक आहेत। आपल्या 900 ग्रामपंचायती आहेत, त्यातल्या 600 ग्रामपंचायतींनी निवड केली आहे। तर 200 ग्रामपंचायतीचे कागदपत्राची पडताळणी महावितरणने केलेली आहे। आमच्या मुलाखती घेतल्यात, त्यांनी आमचे डॉक्युमेंट घेतलेत सगळे आणि तुम्हाला ट्रेनिंग 1 महिन्याच्या आत देऊ हे शब्द आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला परत पाठवलेलं आहे त्यांनी। तर त्यावर ते कुठली कारवाई करीत नाही, टाळाटाळीचे उत्तर देत आहेत। त्यामुळे आम्ही आज उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही पालकमंत्री खासदार उत्तमताई मुंडे व धनंजय मुंडे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तसे कलेक्टर साहेब व एसपी साहेबांना आम्ही निवेदन घेऊन आज इथं उपोषणासाठी बसलेलो आहोत।